खरं तर या माग भाजपाचाच हात आहे असा आरोप देखील होत असतो, पण आता हा संशय खुद्द या शिंदे गटालाही आलेला दिसतोय. मित्र हो, नमस्कार. आपलं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे खरं तर एक विचित्र अशा पातळीवर जाऊन थांबलेलं आहे. आपल्या या राजकारणातले आणि विशेषतः सत्तेतले नेते मागच्या या पावसाळी अधिवेशनाच्या काळापासून जरा जास्तच गाजलेले आहेत. चांगल्या कामासाठी काही नाही हो, चांगल्या कामाचा कुठे विषय नाही, साधी चर्चा सुद्धा नसते. पण एक मंत्री 12 भानगडीचा खेळ मात्र महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहतो आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनीच हा खेळ मांडलेला आहे आणि लोक, तुम्ही आम्ही हा बिन पैशाचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत बसलेलो आहोत. शिंदे गटाच्या मंत्र्यावर किती बघा गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. सगळं काही अगदी धक्कादायक आहे. ते आमदार संजय गायकवाड, त्यांनी तर आमदार निवासामधील कॅन्टीन मध्ये टॉवेल गुंडाळून बनियांवर जाऊन एखाद्या गुंडासारखा, एखाद्या मावाल्यासारखा धिंगाणा घातला. तो वादाचा ठरला. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांची काही प्रकरणं वादग्रस्त ठरलेली असतानाच नोटांच्या बॅगेजवळ बसलेला त्यांचा लुंगीवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि पुढे त्यानंतर तर काय हो, शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं बार चालत असल्याचं आणि त्या बारवर पोलिसांनी धाड घातल्यानंतर तिथं चालत असलेला तो अश्लील प्रकार चव्हाट्यावर आला. एका पाठोपाठ एक. पण जेही वादग्रस्त ठरतायत ते शिंदे गटाचेच मंत्री आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता किती सलोखा उरलेला आहे हे कोणी कोणाला सांगायची आवश्यकता नाही. भाजपला आता एकनाथ शिंदे नकोसे झालेले आहेत हे तर अनेक घटनांतून दिसून आलेलं आहे. शिंदे गटाला बदनाम करण्याचा, त्यांच्या मंत्र्यांची एक एक वादग्रस्त प्रकरण बाहेर काढण्याचा, शिंदे गटाला नामोहरम करण्याचा कोणाचा दाव तर नाही ना, हे अशी शंका अनेकांनी व्यक्त देखील केली. खरं तर या माग भाजपाचाच हात आहे असा आरोप देखील होत असतो, पण आता हा संशय खुद्द या शिंदे गटालाही आलेला दिसतोय. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम जाहीरपणे म्हणाले, शिंदे साहेब आपल्याला खोलवर जावं लागेल. मला एक असा संशय आलेला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनाच बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं जातंय का, असा संशय माझ्या मनात आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं. मग त्यांनी भारतीय जनता पक्षाचं, देवेंद्र फडणवीस यांचं किंवा आणखी कोणाचं नाव घेतलेलं नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या बोलण्याचा रोख कुठल्या दिशेनं आहे हे मात्र लपून राहिलेलं नाही. खरं तर शिंदे गटाचे नेते खाजगीत हे आधीपासूनही बोलत असावेत, कदाचित ते बाहेर आलेलं नसावं, पण आता मात्र रामदास कदम यांनी जाहीरपणे आपल्या मनातला हा संशय बोलूनही दाखवला आहे. त्यामुळं अंतर्गत एक वादाची नवी ठिणगी आता पडू शकते. महायुतीतल्या अंतर्गत राजकारणाचा भडकाही यामुळे उडू शकतो कदाचित. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून आपण भाजपासोबत गेलो ही एक मोठी चूक होती, असं आता तरी एकनाथ शिंदे यांना वाटत असेल का हो? म्हणजे पश्चातापाची भावना त्यांच्या मनात कधी चुकून तरी येत असेल काय? हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.